दसरा काय असतो तर दसरा काही नसतो. दसरा हा एखाद्या वाईट गोष्टीवरती चांगल्या गोष्टीचा विजय असतो हे आपण ऐकत आलेलो. पण वाईट गोष्टी कोणत्या असतात तर समता संघर्षाशी माझा संबंध जवळपास मागच्या 5-6 महिन्यापासून संबंध आहे. आणि समता संघर्षाचं काम जे आहे फोरमचं, हे फोरमचं काम असले मी जवळून बघतोय. आता तरी काय असतं माहिती का, आपण बरेचसे सामाजिक समस्या पाहतो. आपल्या आजूबाजूला तुम्हाला एवढ्या समस्या दिसतील, एवढे व्यक्ती त्या समस्येने ग्रासलेले की आपल्याला वाटते की आपण ही समस्या सोडवायची का ही समस्या सोडवायची. समस्यांचा डोंगरच डोंगर आपल्या समोर आहे आणि कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आपण काय करतो, आपण सहजच कुठे पण तुम्ही जर कुठेतरी कार्यक्रमांमध्ये जर त्या ठिकाणी मनोरंजन असलं ना तर मनोरंजनाच्या ठिकाणी इथला युवा, इथली तरुण पिढी खूप जास्त संख्येने जमा होते. म्हणजे तुम्ही साधारण उदाहरण घ्या, आपल्या मंदिरामध्ये आपण कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती कोणाची सगळ्यात जास्त असते, तिथल्या आजूबाजूच्या वयोवृद्ध लोकांची किंवा अशा महिला असतात की त्या महिला घरकाम करतात, घरी राहतात, अशा लोकांची संख्या जास्त असते. आणि तिथे जर का पाहिलं तर ती तरुण पिढी असते. तरुण म्हणजे जो तारुण्य येतो असा तरुण असतो. आणि या तरुणांची जर संख्या पाहिली ना तर या तरुणांची संख्या मोजकी असते. आणि ते मोजकी कोण असतात, जे आयोजक असतात, ज्यांनी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. त्या आयोजनामध्ये जे तरुण मंडळी असते, जे युवा असतात, तर ते युवा त्या ठिकाणी उपस्थित असतात. म्हणजे जेणेकरून म्हणजे तुम्ही जर पाहिलं जिथे मनोरंजन असला, जिथे डीजे असला, जिथे सांगडलेला असला ना तिथे तुम्हाला तरुण मंडळी खूप जास्त दिसते. आणि जिथे काही प्रबोधनात्मक चालू झालं, जिथे काही चळवळीचा भाग सुरू झाला, जिथे काही बदल किंवा काहीतरी परिवर्तन घडवण्याचा भाग झाला तर तिथं ही जी तरुणाई आहे ना या तरुणाईमध्ये आपल्याला उदासीनता दिसते. म्हणजे तरुणाईला काय वाटतं, तरुणाईचा एकच मंत्र असतो, ही जिंदगी आपल्याला भेटलेली आहे, याच्यामध्ये मौज करून घ्यायची, एन्जॉय करून घ्यायचं. ठीक आहे, आपल्याला एन्जॉय करायचंय, आपल्याला मौज करायची, आपल्याला आयुष्य जगायचंय. पण आयुष्य जगता जगता आपण ज्या समाजामधून पुढे आलेलो आहोत तर त्या समाजाचं काय, आपल्याला ज्या समाजाने पुढे केलेलं आहे, ज्या समाजाने म्हणजे आपल्या घरापासून सुरुवात झालेली तर ते आपल्या समाजापर्यंत, आणि समाजापासून एक गाव तयार होतं, त्या गावापासून एक तालुका, तालुक्यापासून जिल्हा, जिल्ह्यापासून राज्य आणि राज्यापासून एक देश घडतो. पण या सगळ्यांची सुरुवात जर का पाहिली ना तर सुरुवात स्वतःपासून होते बरं का. कधीच आपण काय म्हणतो, कधी जी गोष्ट आपण आपली म्हणतो ना तर ते आपली म्हटलं की आपल्याला त्याच्यावरती खूप जीव असतो. म्हणजे आपण म्हणतो ही गोष्ट माझी आहे. म्हणजे एक उदाहरण प्रत्येक वेळेला माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की जर का असं झालं की एलियन समजतं का, जे दुसऱ्या ग्रहावर राहतात अशी लोक, आणि आपण पृथ्वीवरती राहतो. आता जे दुसऱ्या ग्रहावरती राहणारी लोक आहेत त्यांचं आणि इथल्या मानव जातीचं जर का युद्ध झालं तर आपण कोणाच्या बाजूने राहणार, आपण मानव जातीच्या बाजूने राहणार, कारण ती जात आपली आहे म्हणून. आता या पृथ्वीवरती अमेरिका आणि भारत, आता सध्या युद्ध चालूच आहे, शीतयुद्ध चालूच आहे, पण तरी सुद्धा आपण असं म्हणूया की अमेरिका आणि भारत माझ्या देशाच्या बाजूने राहणार, मी भारतीय आहे हे मी अभिमानाने सांगतो म्हणून मी भारताच्या बाजूने राहणार. आणि भारतामध्ये जर 2 राज्यांचं आपण असं गृहीत धरूया की गुजरात आणि महाराष्ट्र या भारतामध्ये या 2 राज्यांचं काहीतरी द्वंद्व चालू आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी संघर्ष चालू आहे. आणि जर आपल्याला त्या दोन्ही राज्यांमधून जर एका राज्याच्या साईडने जर का बाजूने उभं राहायचं असेल तर आपण कोणत्या राज्याच्या बाजूने उभं राहणार. मला उत्तर झालेलं आहे, तुम्ही गुजरातच्या बाजूने तर नक्कीच राहणार नाही, महाराष्ट्राच्या बाजूने राहणार. का, कारण आपण महाराष्ट्रीयन आहोत म्हणून. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण ज्या जिल्ह्यात राहतो, जालना जिल्ह्यात आणि बाजूच्या परभणी जिल्ह्यात जर का युद्ध झालं, काही संघर्ष झाला, आपण आपल्या जिल्ह्याच्या बाजूने उभं राहू, कारण तो माझा जिल्हा आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये जर माझं गाव आणि शेजारचं गाव यांचं जर का युद्ध झालं, यांच्यामध्ये जर का भांडण झालं तर मी माझ्या गावाची बाजू घेणार, कारण माझं गाव माझ्या प्रत्येक संकटात माझ्या समोर राहणार आहे, माझ्या सोबत राहणार आहे. आणि माझ्या गावातच जर का माझ्या वाड्याचं आणि शेजारच्या वाड्याचं जर का भांडण झालं तर आपण कोणाच्या बाजूने राहणार, माझ्या वाड्याच्या बाजूने, कारण सुखदुःखात कोण कामाला येतं, माझा वाडा कामाला येतो. माझ्या वाड्यामध्ये जर माझ्या घराचं आणि शेजारच्या घराचं जर का भांडण झालं तर तुम्ही नक्कीच आपल्या घराला पसंती देणार, कारण माझं घर आहे ते. आणि माझ्या घरात जर माझं
समजा माझं आणि माझ्या आईचं किंवा माझ्या वडिलांचं किंवा माझं आणि माझ्या भावाचं किंवा बहिणीचं भांडण झालं तर आपण कोणाची साथ देणार, कोणासोबत उभं राहणार? आपल्या भावासोबत, ज्याच्यासोबत आपलं भांडण झालेलं आहे त्याच्यासोबत नाही. त्यावेळेला आपण किती पण चुकीचे असो, आपण कोणाच्या बाजूने उभं राहणार? स्वतःच्या बाजूने उभं राहणार ना. कारण तो मी आहे. जिथं मी येतो, जिथं आपण माझं म्हणतो, जिथं माझं म्हणतो, ती जबाबदारी आपण घ्यायला स्वीकारतो, ती आपण जबाबदारी घेतो. आणि ही जबाबदारी आपण आपल्या आजूबाजूला ज्या काही समस्या दिसतात त्या समस्यांच्या बाबतीत का घेत नाही? कारण आपल्याला काय वाटतं, आपले आदरणीय पंतप्रधान म्हणतात की आपल्याला पूर्ण देश काय करायचंय, देश हा स्वच्छ करायचा आहे. कारण आपल्या देशाची प्रतिमा जगामध्ये मलिन झालेली आहे. आणि मग देश स्वच्छ करायचा कोण करेल? आता 2 ऑक्टोबर झालं, तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल. 2 ऑक्टोबर झालं, बऱ्याच लोकांनी काय केलं, मी माझे ज्या क्लासेस गेलो तिथे एक बँक होती, त्या बँकेचे कर्मचारी साफसफाई करत होते. मग काय झालं, तिथं काही नव्हतं, पण हातामध्ये 5-6 जणांनी झाडू घेतले होते आणि झाडू घेऊन मला म्हणत होते सर आमचा फोटो काढा. फोटो म्हटलं फोटो कशाला काढायचा, तुम्ही तर साफसफाई करता. नाही आम्हाला फोटो वर पाठवायचे. म्हणजे आपण जे काही काम करतो, म्हणजे जे आपल्याला वाटतं की समाजोपयोगी काम आहे, हे आपण कशासाठी करतो? फक्त फोटोसाठी करतो, फक्त दिखाव्यासाठी करतो. म्हणजे आपल्याला मनातून काही वाटतच नाही, आपण म्हणतो आपला देश स्वच्छ झाला पाहिजे, पण तो देश आहे, देश स्वच्छ केव्हा होईल? जेव्हा आपण आपलं घर स्वच्छ ठेवू तेव्हा. आणि आपण काय करतो, आपलं घर स्वच्छ ठेवतो, घरातला जो काही केर कचरा होऊन ना तो कुठे टाकतो? गल्लीत फेकतो ना. गल्लीत कशामुळे फेकतो? कारण कुणीतरी येईल आणि तो कचरा उचलून घेऊन जाईल. आणि समजा कोणी नाही आलं तर मग तो कचरा कोणी? घाण कोणाची? ती आपणच केली ना. आणि आपण म्हणतो की ग्रामपंचायतीचे लोक काम करत नाही, नगरपालिकेचे लोक काम करत नाही. अरे देश फक्त ग्रामपंचायतीच्या लोकांचा आहे का? गाव फक्त ग्रामपंचायतीचा आहे का? देश फक्त इथे राहणारे नगरपालिकेचे कर्मचारी, साफसफाई करणारे कर्मचारी फक्त त्यांचे आहेत का? आपली काही जबाबदारी नाही का? आपल्याला वाटत नाही का की आपण जिथं राहतो तिथं आपण स्वच्छ ठेवतो, पण आपण घराच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर जी घाण दिसते ती जबाबदारी माझी नाही का? मग ती फक्त एकट्या ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्याची जबाबदारी का? जर आपण घाणच नाही केली तर आपलं गाव स्वच्छ राहणार. पण आपण त्या गोष्टीला विचारच करत नाही. आपल्याला वाटतच नाही की आपण काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे, आपण आपल्याला समाजासाठी काय नाही करायचं, समाजासाठी करणारे भरपूर लोक आहेत, पण आपण कमीत कमी आपल्या स्वतःसाठी, कारण आपल्याला दिसतं बरं का, आता एखादी गोष्ट आपण काय करतो, जाणून बुजून नकळत एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आणि ते दुर्लक्ष जे करणं असतं ना, तर ते दुर्लक्ष करणं आपल्या समोर होतात त्या सगळ्या गोष्टी. मी फक्त एक घटना घेतली की ह्या कचऱ्याच्या बाबतीत आहे, पण मी फक्त एकट्या त्या गोष्टीवरती बोलणार नाहीये. फक्त तो कचरा, फक्त ते स्वच्छता, जे काही आपल्याला दिसतं आजूबाजूला, त्या सगळ्या गोष्टी आणि आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कुणाला ना कुणाला पुढे यावं लागणार आहे. आणि मग कोण पुढे येणार मला सांगा? जबाबदारी घ्यायची तर घ्यायची बोलू. आपण समजा मी जबाबदारी घेतली, उदाहरणार्थ मी जबाबदारी घेतली की आता मी काय करणार आहे, मी आता स्वतः जबाबदारी घेतो की मी घाण करणार नाही, मी कचरा फेकणार नाही, मी स्वच्छता ठेवणार, माझं अंगण, माझं दार, माझी गल्ली स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी, फक्त मी एकट्याने घेतली. आता मला सांगा, मी एकट्याने जबाबदारी घेतल्यावरती गाव स्वच्छ होणार आहे का? नाही. कोणी जबाबदारी घेतली पाहिजे? तुम्हाला वाटते प्रामाणिकपणे सांगा, कोणी जबाबदारी घेतली पाहिजे? गावातल्या सगळ्या लोकांनी, बरोबर. पण गावातले सगळे लोक केव्हा घेतील? जेव्हा कोणीतरी, बघा आपलं कसं असतं माहिती का, आपल्या मानवाचा स्वभाव आहे, म्हणजे जोपर्यंत आपल्याला कोणी करणारा दिसत नाही ना तोपर्यंत आपण करत नाही. म्हणजे आपल्या समोर कोणीतरी असा व्यक्ती लागतो की त्याने आपल्या समोरचा पडलेला मोठा दगड, एक मोठा खड्डा असतो, एक खड्डा होता, मोठा खड्डा, एक रस्त्याने येत होतो मी, रस्त्याने येताना एक असा मोठा दगड रस्त्यात पडलेला होता. बरेच वाहनं येत होती, बरेच वाहनं त्या दगडाला साईडला, म्हणजे साईडला जाऊन त्या दगडाच्या बाजूने जात होती.
आता माझं लक्ष तिथे होतं, मी बसच्या रस्त्याच्या बाजूला चहा पीत बसलो होतो. माझं ते दगडाकडे लक्ष होतं. माझं लक्ष होतं की आता चहा पिल्यानंतर तो दगड आपल्याला बाजूला करायचा आहे. आता तिकडे एक भराव गुणाची गाडी आली. त्या गाडीला म्हणजे ते लक्ष नाही आणि त्या दगडावरून जशी ती गाडी स्लिप झाली, त्या ताई सुद्धा खाली पडल्या, ते दादा सुद्धा खाली पडले. त्याच्यासोबत जे बाळ होतं ते बाळ सुद्धा जमिनीवरती खाली कोसळलं. आता ते खाली कोसळलं, त्या सगळ्या गोष्टी बघणारे सुद्धा भरपूर सारी लोक होती. त्या गोष्टी बघणारी सुद्धा लोक होती. मी पण त्याच्यामध्ये बघायची भूमिका, म्हटलं चहा घेतल्यानंतर जाऊ. आता तो दगड बाजूला सारण्याची जबाबदारी कोणाची? कारण रस्त्यावरती पडलेला रस्ता का आपला आहे का? तिथून जो पडेल त्याला दुःख होईल, त्याला वेदना होतील, त्याला त्रास होईल, त्याचा पाय मुळेल, त्याचा हात मुळेल, त्याचं डोकं फुटेल. माझं काय करतंय त्याच्यामध्ये? बस आपली फक्त हीच भूमिका आहे, आपली फक्त बघायची भूमिका असते. आणि आपण काहीतरी केलं पाहिजे हा विचार आपल्या कधी येतो मनामध्ये? जेव्हा काहीतरी आपल्या सोबत होतं ना, त्यावेळेला असं वाटतं की माझ्या सोबत कोणीच नाही, तुम्ही हा सगळं बाजूला केला नाही. आणि मी सांगतो, जर का ती जर घटना त्या काही सोबत किंवा दादासोबत झाली, ते पडले, ते पडल्यानंतर काही लोक गेली, धावत धावत गेली, धावतून त्यांना सगळ्यांना उचललं आणि मग तेव्हा त्या ताईला दादाला वाटलं की हा दगड कुणी रस्त्यामध्ये टाकला होता, त्या दगडावरून आमची गाडी स्लिप झाली. आता ते ताई आणि दादा तिथून पडले म्हणून त्यांना वाटलं, जर का ते पडले नसते तर 100% त्यांनी त्या दगडाचा विचार केला नसता. मग असं आपल्या आजूबाजूला सुद्धा एक इंग्रजी कवी आहे. तो इंग्रजी कवी असं म्हणतो, त्याचं मराठी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तो इंग्रजी कवी असं म्हणतो की when they come for me, when they come for Muslim, I said nothing because I am not Muslim. त्या कवितेचा अर्थ असा आहे की जेव्हा ते मुस्लिमांना मारायला आले त्यावेळेला मी काहीच नाही म्हटलो का, कारण मी मुस्लिम नाही. जेव्हा ते शिखांना मारायला आले त्यावेळेला मी काही नाही म्हटलो कारण मी शीख नाही ना. जेव्हा ते ख्रिश्चनांना मारायला आले मी काहीच नाही म्हटलो कारण मी ख्रिश्चन नाहीये. ते जेव्हा हिंदूंना मारायला आले त्यावेळेला काहीच नाही म्हटलो कारण मी मुसलमान नाहीये. आणि ज्यावेळेला ते मला मारायला आले म्हणजे आपल्याला काय वाटतं की जेव्हा माझ्यावरती प्रसंग येईल तेव्हा सगळ्यांनी धावून आला पाहिजे, सगळ्या समाजाने, सगळ्या वाड्याने एकत्र आलं पाहिजे. अरे पण त्या वाड्याच्या, त्या समाजाच्या प्रती आपली पण काहीतरी जबाबदारी आहे ना. आपण पण काहीतरी देणं लागतो ना. आपण लहानाचे मोठे झालो या समाजामध्ये, या समाजामध्ये आपल्याला नाही वाटत का की आपण काहीतरी दिलं पाहिजे समाजाला? काय दिलं पाहिजे? समाज का आपल्याला पैसे मागतो का? समाजाला आपण काय दिलं पाहिजे? समाजाचं एकच म्हणणं असतं. आणि इथे भरपूर सारे वयोवृद्ध माझ्या आजी आजोबाच्या वयाचे बसलेले आहेत. या सर्व आजी आजोबांची, इथे माझ्या काही सारख्या भगिनी बसलेल्या आहेत, या सर्वांची अपेक्षा काय माहिती का? त्यांना पैसा नकोय, तर त्यांना असं वाटतं की कुणीतरी एखादा सुशिक्षित व्यक्ती यावा आणि त्याने आमच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या समस्या आहेत, तर त्या समस्या सोडवाव्या. इथे बऱ्याचदा असा प्रॉब्लेम होतो की बऱ्याचदा एखादी गर्भवती महिला की अचानक जर का तिचं सिजर झालं, जास्त जर का ब्लिडिंग झालं, रक्त जर का स्राव जास्त झाला तर ते तुम्हाला पैसे मागतात. आणि ज्या वेळेला रक्त तपासणीचा किंवा रक्तदान शिबिराचा कॅम्प आपल्या गावामध्ये येतो त्यावेळेला आपण काय करतो? आपण उदासीनता दाखवतो. आपल्याला काय करायचं, आपण कशाला रक्तदान करायचं, आपल्याकडे काय आहे. पण तुम्ही जे छोटी छोटी गोष्ट करताना त्याचा तुम्हाला स्वतःला कदाचित फायदा नसेल, पण त्याचा कुणाला ना कुणाला फायदा होतो. कुणाचा ना कुणाचा त्या एका तुमच्या थेंबामधून जीव वाचतो. आता ह्या गोष्टी आपल्याला समजत नाही कारण आपण त्या गोष्टीचा कधी विचारच करत नाही ना. कारण आपल्याला वाटतच नाही की आपण काहीतरी करावं. आपलं कसं असतं, आज लगे बस्ती में हम हमारी मस्ती में. तुम्ही फक्त काय करा, तुम्ही फक्त कार्यक्रम आयोजित करा, कार्यक्रमामध्ये येऊ, कार्यक्रमामध्ये नाचू, सगळ्या गोष्टी करू. परंतु महत्वाचा विषय आहे की प्रबोधन, जसं स्वराज भाऊने सांगितलं, ऋषी भाऊने सांगितलं की आपल्याला प्रबोधन, आणि प्रबोधनामध्ये आपण एंटरटेनमेंट शोधतो, मनोरंजन शोधतो.
खरं जर पाहिलं ना तर प्रबोधन हे प्रबोधनासारखं झालं पाहिजे. प्रबोधनामध्ये काय असतं, प्रबोधनामध्ये परिवर्तन असतं आणि परिवर्तन आणि बदल ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बदल आज झाला, उद्या तो बदल कदाचित वेगळ्या भागाने असेल, पण परिवर्तन हे जे असतं हे परिवर्तन सकारात्मक असतं. परिवर्तन एकदा एखाद्या व्यक्तीमध्ये घडलं ना की तो आयुष्य बदलेल, त्याचं आयुष्य संपेल, पण त्याच्यामधलं परिवर्तन बदलत नाही. आणि म्हणून परिवर्तनाचा हा लढा हे फोरम सोबत घेऊन चाललंय. कारण त्यांना काय करायचंय, त्यांना इथली जी तरुणाई आहे, ही जी तरुणाई आहे या तरुणाईला सोबत घ्यायचं आहे. कारण सगळ्यात आता तुम्ही जर का इथे सर्व बसलेली जर का मंडळी पाहिली असेल ना, ही सर्व मंडळी तरुण आहे आणि ही जबाबदारी तरुणांनी घेतली पाहिजे. पण आजचा तरुण कुठे कुठे हिंडतो, तो तरुण कुठे हरवलेला आहे. तो तरुण नवरात्री उत्सवामध्ये हरवलेला आहे, तो तरुण गणेश उत्सवामध्ये हरवलेला आहे, तो तरुण कुणाचं लग्न असेल त्याच्यामध्ये हरवलेला आहे. तो तरुण अशा ज्या कार्यक्रमाचं, ज्या गोष्टीमधून त्याला स्वतःचं फक्त आनंद, आयुष्याचा आनंद घेता येतो, फक्त त्या गोष्टीवरती इथला तरुण जो आहे, इथला तरुणाई अगदी स्वतःला त्यांनी पूर्णपणे त्यामध्ये झोकून घेतलेला आहे. आणि जो महत्वाचा भाग असतो की तो महत्वाचा भाग की आपण आपलं आयुष्य जगता जगता आपण या समाजासाठी काय करू शकतो, तर तो महत्वाचा विषय ही फोरम, ही संस्था सोबत घेऊन चाललेली आहे. मला आठवतं सर की मी ज्या वेळेला महाविद्यालयात होतो, तर महाविद्यालयात असताना हा जो परिवर्तनाचा जो थोडीशी चळवळीचा भाग आहे, जो ठिणगीचा भाग आहे ना, तो ठिणगीचा भाग थोडा माझ्यामध्ये पण होता. ज्या वेळेला मी महाविद्यालयामध्ये होतो तर महाविद्यालयामध्ये आमचा 23 जणांचा विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थिनींचा ग्रुप होता. आता तो आमचं 12-1 वाजेपर्यंत महाविद्यालय असायचं आणि त्यानंतर आम्हाला काही सुचतच नव्हतं काय करायचं. आम्ही 22-23 जण काय करायचो, आम्ही 2 गावं मी दत्तक घेतली होती. त्या 2 गावामध्ये जायचं, अर्ध्या जणांनी एका गावामध्ये जायचं, अर्ध्या जणांनी दुसऱ्या गावामध्ये जायचं आणि त्या गावामध्ये जाऊन काय करायचं, आम्ही सुशिक्षित, आम्ही शिक्षण घेत होतो, आम्हाला कुणाचा पैसा भेटत नव्हता, सर्व पैसा मी स्वखर्चाने करत. आम्ही 2 गावं दत्तक घेतली होती. त्या गावामध्ये जायचं, त्या गावामध्ये सर्व रस्ते झाडायचे, तिथल्या गटारी काढायच्या, त्यानंतर तिथे ज्या महिला आहेत त्या महिलांच्या आरोग्याविषयी त्यांना मार्गदर्शन करायचं, तिथले लहान लहान मुलं घ्यायची, त्या मुलांसोबत खेळायचं, त्या मुलांसोबत आनंद व्यक्त करायचा, त्यांच्यासोबत एन्जॉय करायचा. की मजा यायची ना त्या वेळेला, असं वाटायचं की ते दिवस परत आले पाहिजे. आणि मी जेव्हापासून फोरम सोबत जोडलो ना, तर मला खरंच तो जो आनंद आहे, तो समाजाचे प्रश्न घेऊन लढतानाचा जो आनंद आहे, तो आनंद मला परत असा भेटायला लागला. कारण आनंद आपण दुसरीकडे शोधतो, पण खरं जर पाहिलं तर स्वामी विवेकानंद असं म्हणतात की आपण शिवभावे जीवसेवा केली पाहिजे. शिवभावे जीवसेवा म्हणजे आपण शिवाला समजून, आपण शिवाची पूजा करतो, रोज सकाळी जातो, शिवाच्या मंदिरात जातो, तिथे बेलाचं पान वाहतो, आपण अजून कोणत्या मंदिरात जातो, तिथं आपण देवाची पूजा करतो. पण स्वामी विवेकानंद म्हणतात की आपण शिव भावे जीव सेवा केली पाहिजे. म्हणजे शिवाला समजून आपण जीवाची सेवा केली पाहिजे. आणि त्यामध्ये जो आनंद असतो, तो आनंद अगदी तुम्ही त्या आनंदाची कोणासोबत तुलनाच करू शकत नाही. पण आपण आहे ना, आपण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण आपापले स्वार्थी झालेलो आहोत सगळे. आपण फक्त आपलं स्वतःचं आयुष्य आपण कसं जगायचं, फक्त आपण आपल्या आयुष्याविषयी विचार करतो. म्हणजे आपण असे रस्त्याने जाताना जोरजोरात गाडीचे हॉर्न वाजवू, विचार पण नाही करणार की बाजूला कुठला म्हातारा आहे का, कुठली आजी आहे का, कोणाला त्रास होईल का, कोणताच विचार न करता फक्त मला आनंद मिळतो ना. तुम्ही आता ती नवीन बुलेट पाहिली असेल, त्या बुलेटमध्ये ठाक 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 करत चालते ती बुलेट. ती बुलेट जर का पाहिली ना तर इतकं इरिटेट होतं, इतका त्रास होतो त्या बुलेटचा जर का पाहिलं तर त्या आवाजाने. पण त्या आवाजाशी कुणाला काही घेणं नाहीये, फक्त त्याला स्वतःचा आनंद महत्वाचा आहे. मला आनंद भेटतो ना बस, मग मला बाकीच्या कुणाच्या आनंदाशी काही घेणं नाही. हा विचार जोपर्यंत आपण स्वार्थी विचार सोडून जोपर्यंत आपण दुसऱ्याचा विचार करणार नाही, तोपर्यंत आपण एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगायला सुरुवात करणार नाही. हे जे महापुरुष झाले ना, आपण म्हणतो डॉक्टर B.R. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर मोठे महापुरुष झाले, स्वामी विवेकानंद खूप मोठे महापुरुष झाले, महात्मा गांधी खूप मोठे महापुरुष झाले, छत्रपती शिवाजी महाराज मोठे महापुरुष झाले. का झाले? कारण त्यांनी स्वतःचा विचार नाही केला ना.
त्यांनी जर स्वतःचा विचार केला असता तर नक्कीच ते कुठल्या तरी एखाद्या आता समजा राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, यांनी जर का स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नसतं, जर का त्यांनी माझ्या माता भगिनींवरती अन्याय अत्याचार होतो याचा जर का विचार केला नसता, त्यांनी फक्त आपलं राज्य आम्हाला मिळवायचंय, आम्हाला जास्तीत जास्त जागा प्रदेश काबीज करायचा आहे एवढा विचार जर का केला असता, नक्कीच त्यांच्याकडे त्यांचं साम्राज्य भरपूर विस्तीर्ण झालं असतं. पण तुमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये, तुमच्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो राहिला नसता. राजे भरपूर झाले, भरपूर राजे झाले, पण या राजांची तुलना आपण दुसऱ्यांसोबत करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता त्यांनी समाजाचा विचार केला, इथे राहणाऱ्या जनतेचा विचार केला, इथे राहणाऱ्या माझ्या आया बहिणींचा विचार केला, इथे राहणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार त्यांनी केला. म्हणून ते महान राजे झाले, म्हणून ते महापुरुष झाले. म्हणून आता पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपलं रक्त सळसळायला लागतं. आपल्या रक्तामध्ये एक वेगळ्याच प्रकारची जोश आलेला असतो आणि तो जोश फक्त नावामध्ये आहे. मग विचार करा ते नाव किती मोठं असेल आणि ते नाव सहज झालं का? ते नाव होण्याचं कारण काय? तर ते नाव होण्याचं कारण त्यांच्या घरामधूनच त्यांना तशा पद्धतीचे संस्कार मिळाले ना, की आपल्याला हे शिवबा तुला काय करायचं आहे, ही जी यवन आहे ही यवन इथल्या आया बहिणींची इज्जत लुटतात, इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान करतात, तुला काय करायचंय? तुला हे आपलं स्वराज्य निर्माण करायचंय, इथं शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करायचंय, इथं आया बहिणींना इज्जत भेटली पाहिजे, हे तुला निर्माण करायचंय. हे माँसाहेब जिजाऊंचे शब्द आणि हे माँसाहेब जिजाऊंचे शब्द शिवबांनी ऐकले, त्यांनी ऐकले. म्हणून आपण इथं आनंदाने, सुखाने, समाधानाने आणि मला सुद्धा इथं 2 शब्द हक्काने तुमच्या समोर बोलण्याचा अधिकार मिळालेला आहे. असे आमचे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आहे की ज्यांच्यामुळे आपण इथं सगळेचे सगळे बसलेले, माझ्या माता भगिनी इथे बसलेले, त्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाईचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंचा मोठा वाटा आहे. त्यांनी सुद्धा स्वार्थी झाले असते ना, ते जर का स्वार्थी झाले असते तर त्यांचा खूप मोठा व्यापार होता, पण ते स्वार्थी नाही झाले. त्यांनी समाजाचा विचार केला. ज्या वेळेला माझी क्रांतीमाई ज्या वेळेला मुलींचं शिक्षण घ्यायला जायची, त्यावेळेला येताना जाताना ते काय करायचे, आजूबाजूचे जे सुशिक्षित लोक होते, तो समाज भ्रष्ट जो लोक होती, तर ते समाज भ्रष्ट लोक त्यांच्या अंगावरती शेण, त्यांच्या अंगावरती चिखल फेकायची. त्यावेळेला माझी माता माझ्या सोबत पिशवी घेऊन जायची, पिशवीमध्ये अजून एक पातळ असायचं, तिथे गेल्यानंतर ती पातळ बदलवायची आणि परत त्या मुलींना शिकवायची. थोडा संघर्ष त्यांनी सहन केला आणि म्हणून आपल्याला तो शिक्षणाचा अधिकार मिळाला, म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळाल्या. पण आपल्याला ज्या गोष्टी आयत्या मिळालेल्या असतात ना, त्याची किंमतच राहत नाही. तो का मिळाल्या, त्या कशासाठी केल्या, ते महापुरुष एवढे ते सगळे महापुरुष झाले, ते महापुरुष सगळे खपले, पण अजूनपर्यंत या समाजाला जाग आली नाही की आपण काय केलं पाहिजे. आपण म्हणतो मेरा देश महान. अरे महान केव्हा होईल? जेव्हा इथले लोक महान होतील त्यावेळेला महान होईल. महात्मा गांधी एका ठिकाणी असं म्हणतात, बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. म्हणजे तुम्हाला जो बदल जगामध्ये पाहायचा आहे, जो बदल तुम्हाला तुमच्या समाजामध्ये पाहायचा आहे, तुम्हाला वाटतं माझ्या देशामध्ये हा बदल झाला पाहिजे, तर तो बदल सगळ्यात अगोदर आपल्यामध्ये झाला पाहिजे. जोपर्यंत आपण बदलणार नाही ना, तोपर्यंत देश बदलणार नाही. कारण देश म्हणजे कोण आहे? देश म्हणजे काही इथले नागरिक नाहीये, देश म्हणजे मी म्हणजे देश आहे. मी बदललो म्हणजे माझा देश बदलेल. म्हणून म्हटलं जातं की नजर बदलो नजारे बदल जाएंगे. तुम्ही बदला, आपली नजर बदला. आणि ज्या वेळेला आपण आपली नजर बदलू ना, 100% समोरचा व्यक्ती आपल्यासाठी चांगला असेल. पण आपल्या मनात म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्याला आपल्या दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. आपल्याला आपलं नाही वाटत की आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे काहीतरी. आपल्याला नाही वाटत की आपण काहीतरी स्वतःमध्ये बदल करून आपण काहीतरी समाजोपयोगी काम केलं पाहिजे. पण जे करतात ना, तर त्यांना त्यांच्यावरती बोटं ठेवण्याचं काम आपण अगोदर करतो. कारण दुसऱ्यांच्या डोळ्यातलं आपल्याला अगोदर कुसळ अगोदर दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ आपल्याला दिसत नाही ना. आणि अशा पद्धतीनं म्हणून त्रास प्रत्येक व्यक्तीला झाला. जे या समाजाचे काम करायला लागले, जे या समाजोपयोगी काम करायला लागले, त्या सर्वांना त्रास झालेला आहे. मी बघतो आमचे ऋषी भाऊ आहे, स्वराज भाऊ आहे, अनिल दादा आहेत. मी यांना ज्या वेळेला काम करायला बघतो, निस्वार्थ पद्धतीने काम करतात. अगदी कुणाकडून एक पैशांची अपेक्षा नाहीये.
स्वतःच्या खिशातून पैसे टाकून त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम राबवलेले, त्याचं जिवंत साक्षीदार आहे मी. आणि त्या मागचा हेतू नाहीये, की आम्हाला पैसे कमवायचे. त्या मागचा हेतू आहे की माझा किंवा माझ्या आयुष्याचा फायदा माझ्या थोडासा वेळ का असुना पण इथल्या एखाद्या छोट्याशा घटकाला जर का भेटला ना तर त्यात मी आनंद मानणार आहे. कारण आपला आनंद दुसऱ्या गोष्टीत असतो, पण कधी एखाद्या गरजूला, तुमच्या दारी जर का एखादा गरजू आला आणि त्या गरजूने जर का सांगितलं की ताई दादा मला भूक लागलेली आहे, काही चपाती असेल तर मला द्या, तुम्ही खरंच त्याला चपाती द्या, भूक लागलेली असेल तर त्याला चपाती द्या आणि त्याला खाताना बघा तुमचं पोट भरलेलं असेल, तुमच्या चेहऱ्यावरती वेगळ्या प्रकारचं समाधान आलेलं असतं. आणि ते जे तुम्ही केलं, ते जे समाधान आलं, तो आनंद आला ना, तो आनंद हे सर्व व्यक्ती अनुभवत आहेत. कारण ज्या वेळेला मला आठवतं की एक कार्यक्रम त्यांनी घेतला होता की खिचडी वाटपाचा काहीतरी कार्यक्रम होता सर आपला. त्या खिचडी वाटपाच्या कार्यक्रमामध्ये मला थोडासा जायलाच उशीर झालेला होता आणि मी तिथे गेलो. तिथं सर्वचे सर्व लोक म्हणजे ज्यांना घ्यायची होती ते तर घेत होते, मला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. तुमच्या आमच्या सारखे 2 व्हीलर वरती यायचे, 2 व्हीलर वर येऊन आम्हाला खिचडी द्या, आम्हाला खिचडी द्या, मला त्यांचं काहीच वाटत नव्हतं. पण तिथं येताना एक असा फाटलेले कपडे घातलेला एक गरीब असा भिकारी सारखाच त्याचा थोडासा पेहराव होता. तर तो व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने तिथून खिचडी घेतली, बाजूला गेला आणि बका खायला लागला. माझं लक्ष त्या व्यक्तीकडेच होतं आणि त्या व्यक्तीकडे ते खाताना पाहून त्यांनी तेवढं खाल्लं, परत तो गेला, परत त्याने खिचडी घेतली आणि परत खायला लागला. आणि मला तेव्हा इतकं भारी वाटलं ना की मला असं वाटलं की ही जी पूर्ण 2-3 भांड्यांची जी खिचडी तयार केली होती ही फक्त या व्यक्तीसाठी तयार केलेली होती. ज्यांना गरज आहे त्यांना देण्याचं काम फोरम करतं. आणि त्यासोबत काय होतं माहिती का, इनडायरेक्टली त्यांना जे म्हणजे कदाचित त्यांचं लक्ष नसणार, मी आनंद सोबत बसलो होतो, कदाचित त्यांचं लक्ष नसेल, पण माझं लक्ष त्या व्यक्तीकडे होतं आणि त्या व्यक्तीला पाहून मला एवढा आनंद झाला. कदाचित मला असं वाटतं की जर भाऊंनी जर का त्याला पाहिलं असतं, यांनी जर का पाहिलं असतं तर 100% त्यांनी पुढच्या वेळेला 2 नाही आम्ही 5 पातेले खिचडी करू आणि आम्ही गरजू लोकांना देऊ. का? कारण ते काम आम्हाला करायचंय, कारण आम्हाला तो आनंद घ्यायचा आहे. ते जे आयुष्य आहे ना ते आयुष्य आम्हाला जगायचंय. आम्ही कदाचित त्यांच्यासाठी पूर्ण काही करू शकत नाही, पण आमचा खारीचा वाटा मात्र आम्ही त्यांच्यात घेऊ. आणि ते फक्त तेवढंच नाही, आता त्यांनी काहीतरी एक शिक्षणाच्या वरती त्यांचं काम सुरू आहे. जे गरीब हुशार होतकरू विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी मोफत शिक्षण स्कॉलरशिप सहित चालू केलेलं आहे मला वाटतं. आणि त्यांच्यासोबत माऊली प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य सुद्धा BM नागोरगोजे सर सुद्धा आहे. तर त्यांनी मागे ती स्कीम चालू केली होती, त्याच्याबद्दल सुद्धा ते माहिती सांगतीलच तुम्हाला की इथल्या तरुणांसाठी जे गरीब आहेत, ज्यांना पुढचं शिक्षण घेता येत नाही, त्यांना मोफत शिक्षणाचा प्रस्ताव माऊली प्रशासकीय महाविद्यालयाने त्यांना दिलेला आहे आणि तो त्यांनी स्वीकारलेला पण आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या असतात, मला एक माझं उदाहरण आठवतं की आपण लोकांसाठी काय करतो आणि लोकांना काय किंमत असते. तुम्ही एखाद्या ठिकाणी जातात, बस स्टँड वरती कुठे जातात, बस स्टँड वरती गेल्यावरती कुठेही चहाच्या डबीवर कुठेही बसलेलं असतात, एक छोटी जी मुलं असतात ना, ते छोटी मुलं तुमच्याकडे येतात, दादा देणार, ताई देणार, असे पाहिलेत का तुम्ही? असे भरपूर सारे लोक कदाचित इकडे नसतील पण शहरामध्ये भरपूर सारी मुलं असतात, अशी हिंडत असतात. त्यांचा एकच उद्देश असतो काय की आम्हाला 2 पैसे भेटले पाहिजे. आणि तसं एक मुलगा माझ्याकडे आला, त्यावेळेला मी गावाकडे होतो. तर गावाकडे असताना आम्ही त्या लहान मुलांसाठी जे गावात फिरणारी जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी एक मोफत अशी शाळा सुरू केली होती. मध्यान्ह भोजनाची सुद्धा त्याच्यावर व्यवस्था होती. आणि मी चहा घेत होतो आणि तेव्हा तो मुलगा माझ्याकडे आला, छोटासा मुलगा होता, तो माझ्याकडे आला आणि मला म्हणे, दादा पैसे दे ना, भूक लागली, पैसे दे ना. मग मी त्याला बसवलं, त्याला चहा घेऊन दिला, त्याला बिस्किटचा पुडा घेऊन दिला आणि त्याच्यासोबत गप्पा मारायला लागलो. तर गप्पा मारता मी त्याला सर्व विचारलं की तू कुठे राहतो, काय राहतो, शाळेत जातो का? नाही म्हणे, मी शाळेत वगैरे कुठे जात नाही, मी फक्त असाच फिरतो. तर म्हटलं शाळेत जाशील का, मी तुला 50 रुपये देतो. हा जाईल 50 रुपये द्या अगोदर. तर म्हटलं हे घे 50 रुपये घे, शाळेत जायचं. त्याला चहा दिला, बिस्किट दिला, त्याला 50 रुपये सुद्धा दिले आणि ते 50 रुपये घेऊन तो तिथून निघून गेला. त्याला म्हटलं उद्या सकाळी 10 वाजेला तुम्हाला भेटायचं. मला अपेक्षा होती की मी त्याला चहा दिलेला आहे, मी त्याला बिस्किट दिलेलं आहे, मी त्याला 50 रुपयाची नोट दिलेली आहे, तर तो 100% काय करणार, तो माझ्याशी उद्या 10 वाजेला त्याला म्हटलं इथेच भेटायचं, इथे परत तुला एक चहा, त्याच्यासोबत 2 बिस्किटचे पुडे आणि शाळेमध्ये परत जेवण तुला तिथे देणार. तेव्हा हो म्हटलं आणि तो तिथून निघून गेला.
मग मी तिथेच गप्पा मारत बसलो माझ्या मित्रांसोबत आणि तिथून 15 ते 20 मिनिटं होत आली. तेवढ्यात तो मुलगा परत पळत माझ्याकडे आला. तर म्हटलं काय झालं बाळा, उद्या 10 वाजेचा टाइम लक्षात आहे ना? हा, मला उद्या 10 वाजेचा टाइम लक्षात आहे. पण त्याने माझा हात असा पुढे केला, हात पुढे करून असा हात असा लांबवला आणि जे 50 रुपये मी त्याला दिले होते ते 50 रुपये परत त्याने माझ्या हातावरती टेकवले आणि त्याने मला म्हटलं, हे तुझे 50 रुपये घे, मला 50 रुपये नको. असे मी दिवसाला 400 रुपये कमवतो, पण मी शाळेत जाणार नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या फिरणाऱ्या मुलाला 10 रुपये 20 रुपये देतो म्हणून आपण त्याचं आयुष्य बदलवतो आणि ते 10 रुपये 20 रुपये दिल्यावरती आपल्याला एवढा आनंद वाटतो की आपल्याला वाटतं आपण त्या मुलासाठी काय केलं ना काय नाही. पण मी माझा 50 रुपये त्याला दिले, तो 50 रुपये घ्यायला तयार नाही का? कारण त्याला असे फिरून मागून 100 रुपये 400 रुपये 500 रुपये तो दिवसाला कमवतो. 500 रुपये जर एखादा छोटासा मुलगा जर घरी नेत असेल, त्याचे आई वडील पण तेच काम करत असतील, तर त्याच्या आई वडिलांना किती आनंद होईल. माझं छोटंसं बाळ 300 रुपये कमवून आणतं, 500 रुपये कमवून आणतं दिवसाला, ते त्याला शाळेत पाठवतील का? नाही पाठवणार ना. का? कारण आपल्याला वाटतं की आपण समाज उपयोगी काम करतोय, पण कदाचित आपल्या काही कृती अशा असतात की त्या कृती काही घटकांना अजून या समाजाच्या बाहेर लोटण्याचं काम करतात. मी असं म्हणत नाही त्यांना देऊ नका, मी असं कधीच नाही म्हणत की त्या घटकांचा विचार करू नका. पण आमचे सर होते सुरवाडे सर म्हणून, ते म्हणायचे की कुणाच्या आपण एखाद्याला 5-50 हजार रुपये देण्यापेक्षा त्याच्या आयुष्याचा प्रश्न आपण सोडवतो का? आपल्या एखाद्या कृतीमधून जर त्याचा भाकरीचा प्रश्न मिटत असेल तर आपण ती गोष्ट केली पाहिजे. मग त्याच्यासाठी 5,000 रुपये नाही, मग त्याच्यासाठी 50,000 रुपये जरी खर्च करावे लागले तरी चालते. कारण मी त्यांना एकदा 10,000 रुपये मागायला गेलो होतो. म्हटलं सर मला 10,000 रुपये द्या. 10,000 रुपये भेटणार नाही. माणसाला 1.5 लाख रुपये पगार होता. 10,000 रुपये भेटणार नाही. म्हटलं सर द्यायला खूप गरज आहे. नाही, मला सांग म्हणे 10,000 रुपये तुझा भाकरीचा प्रश्न मिटणार आहे का? म्हटलं नाही. तू जॉबला लागशील आणि जॉबला लागायला जर तुला 5-10 लाख रुपयाची जर गरज पडली तर मी उभा आहे. तो भाकरीचा प्रश्न आहे तुझा, तेव्हा मी तुला 10 लाख रुपये देईल, तुला 10,000 रुपये देणार. त्यांचं मत असं होतं की तुम्ही एखाद्याला मदत करताना त्याचा भाकरीचा प्रश्न सोडवा आणि इथल्या तरुणाईचा, इथल्या समाजाच्या जे समाजाच्या बाहेर घटक आहेत त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे, ते या शिक्षणातून बाहेर आहे आणि आपल्याला त्या शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे त्यांना. मग त्यांना जबरदस्ती का असुना, त्यांना काहीतरी आपल्याला लालूच देऊन का असुना, त्यांना काहीतरी आपण हे देऊ ते देऊ, आपण असं करू तसं करू, काही करून का असुना, तर त्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी आपल्याला करायचे आणि तिथून आपण काहीतरी आपल्याला एक समाधान मिळतं बरं का. या गोष्टीचं खूप जास्त समाधान असतं. म्हणजे एखादा तुम्ही 3 तासाचा मूवी, पण त्याच्यापेक्षाही समाधानी चेहरा ज्या वेळेला आपण आपली गल्ली जी असते ना, ती गल्ली स्वच्छ केल्यानंतर असा तर आपल्याला घाम आलेला असतो, तर घामामुळे पूर्ण चेहरा घामाने माखलेला असतो, त्यावेळेला त्या चेहऱ्यावरचं जे तेज असतं ना, ते त्या 3 तासाच्या मूवीपेक्षाही खूप मोठं तेज असतं. कारण आपल्याला वाटतं की मी आज काहीतरी केलं आणि ते जे केलं ते माझ्यासाठी नाही केलं, ते इतरांसाठी केलं, पण आपल्याला ते काम देखाव्यासाठी नाही करायचं. हा फोरमने हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम खरंच इथे संख्या कमी आहे, परंतु जे या ठिकाणी उपस्थित आहे